भारताच्या संसदेमध्ये खासदारांची भरघोस पगारवाढ आणि वाढीव पेन्शन याला संसदेने एकमताने मंजुरी दिली आहे. ही पगारवाढ योग्य आहे की अयोग्य? अशा प्रकारच्या निर्णयामुळे लोकशाहीची पायमल्ली होत आहे का? अशा प्रकारच्या निर्णयांमुळे नेते तुपाशी आणि जनता उपाशी अशी काहीशी परिस्थिती निर्माण होत आहे का? खासदारांनी घेतलेल्या या निर्णयावर जनतेचे मत काय आहे? लोककल्याणासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी राजकीय पदे मिळवणाऱ्या या आमदार आणि खासदारांना मिळणाऱ्या या सर्व निधी आणि सुविधा देणे कितपत योग्य आहे? त्यांना याची खरोखर गरज आहे का? लोकसेवेच्या वसा घेतलेले अनेक खासदार करोडपती असून देखील त्यांना अशा प्रकारच्या सुविधा देणे लोकशाहीला सुसंगत आहे का? असे अनेक प्रकारचे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. या सर्व विषयाचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमधून करत आहोत. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. भारताच्या संसदेने अलीकडेच खासदारांचे पगार भत्ते आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार खासदारांचे मासिक वेतन 1 लाख रुपयांवरून 1.24 लाख रुपये करण्यात आले आहे. दैनंदिन भत्ता 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आला आहे, तर माजी खासदारांचे पेन्शन 25,000 रुपयांवरून 31,000 रुपये करण्यात आले आहे. ही वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू असली तरी त्याची अधिसूचना 24 मार्च 2025 रोजी जाहीर झाली. ही वाढ जवळपास 24% घरात जाते. याबाबत जनतेमध्ये समर्थन आणि विरोध असे दोन्ही प्रकारचे मतांतर आहेत. पगारवाढीचे समर्थन आणि योग्यता खासदारांच्या पगारवाढीचे समर्थन करणारे हे युक्तिवाद प्रामुख्याने त्यांच्या जबाबदाऱ्या आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीवर आधारित आहेत असे काही लोकांना वाटते. खासदार हे जनतेचे प्रतिनिधी असतात आणि त्यांच्यावर देशाचे कायदे निर्मितीपासून ते मतदारसंघातील समस्यांचे निराकरण करण्यापर्यंत अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. त्यांना कार्यालय चालवणे, मतदारसंघात फिरणे, संसदेच्या कामकाजात सहभागी होणे यासाठी बराच खर्च येत असतो. गेल्या काही वर्षात महागाई देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि त्यामुळे त्यांचे वेतन आणि भत्ते सुधारणे आवश्यक असल्याचे मानले जाते असे काही लोकांना वाटते. 2018 नंतर ही पहिलीच पगारवाढ आहे जी 5 वर्षांनंतर लागू झाली आहे. याशिवाय माजी खासदारांना पेन्शन वाढवून त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाला आधार देण्याचा हा हेतू आहे. या दृष्टिकोनातून पाहिल्यास खासदारांना सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर ठेवणे हे लोकशाहीच्या हिताचे ठरू शकते असं देखील राजकीय समीक्षकांना वाटते. जर त्यांना पुरेसे वेतन आणि सुविधा मिळाल्या नाहीत तर भ्रष्टाचार किंवा बाह्य प्रभावाला बळी पडण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे ही वाढ त्यांना स्वतंत्रपणे आणि प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहन देऊ शकते असे या निर्णयाबद्दल काही समर्थकांचे म्हणणे आहे. असे असले तरी या महत्त्वपूर्ण विषयांवर देशभरात कोठेही ठोस चर्चा किंवा विरोध होताना दिसला नाही. मात्र शिरपूर तालुक्यातील शिरपूर शहरातील युवकांची संघटना शिरपूर फर्स्ट यांनी या विषयावर सर्वांचे लक्ष वेधले आणि आंदोलन करून निवेदन देत या निर्णयाला विरोध दर्शवला. इतकेच नव्हे तर त्यांनी विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने देखील केली. काही झाले तरी या देशातील तरुण अजून जागृत आहेत त्याचीच एक प्रतीक म्हणावे लागेल. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक लोकशाही मानली जाते. येथे संसदेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून खासदार निवडले जातात आणि ते देशाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करतात अशी अपेक्षा केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये एक विचित्र प्रवृत्ती दिसून येत आहे. देशातील बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात सरकारला अपयश येत असताना खासदारांच्या पगारवाढी आणि पेन्शनसाठी मात्र तत्परता दाखवली जाते. हे वास्तव लोकशाहीच्या आरोग्यासाठी आणि नैतिकतेसाठी गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे. त्यामुळे काही प्रमाणात का असेना खासदारांची पगारवाढ योग्य की अयोग्य या विषयावर आता जनमानसात चर्चा होताना दिसत आहे. भारतातील खासदारांना दिल्या जाणाऱ्या वेतन आणि भत्त्यांची आकडेवारी पाहिली तर ते अत्यंत उदार आणि भरघोस असल्याचे दिसून येते. खासदारांना विविध आर्थिक फायदे देखील मिळत असतात. त्यात प्रामुख्याने सध्या खासदारांना सरासरी मासिक वेतन 1 लाख रुपये मिळत होते, त्यात आता वाढ करण्यात आली आहे. प्रवास भत्ता, निवास भत्ता, कार्यालय भत्ता, वाहन, टेलिफोन भत्ता इत्यादी भत्ते देखील खासदारांना मिळत असतात. खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय सेवा देखील सरकारमार्फत पुरवली जाते. याच खासदारांना संसदेच्या कॅन्टीनमध्ये अल्प दरात भोजन सुविधा देखील उपलब्ध असते. आपल्या लोकशाहीत एकदा खासदारकी मिळवली की कार्यकाळ संपल्यानंतर पेन्शन आणि इतर आर्थिक लाभ हे खासदारांना आजीवन मिळत असतात. खासदारांना संपूर्ण भारतभर रेल्वे आणि विमान प्रवासाची देखील सुविधा दिली जात असते. असे असताना
भारतातील सामान्य नोकरदाराला मात्र पेन्शन किंवा निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी अनेक अडथळ्यांना सामोरे यावे लागते. आपला हक्क मिळवण्यासाठी आंदोलन आणि उपोषण करावे लागते. पण खासदारांसाठी ही सुविधा अगदी सहज आणि उदारतेने दिली जाते. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे. जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष आणि खासदारांच्या मागण्या तात्काळ मंजूर करून ही एक प्रकारची लोकशाहीची विडंबना आहे का, असा देखील सूर आता जनतेतून दिसून येतो. देशातील अनेक समस्या अजूनही सोडवल्या गेलेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील खर्च अपूर्ण आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांच्या मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत खासदारांची वेतनवाढ आणि पेन्शन तात्काळ मंजूर होणे ही गोष्ट लोकशाहीच्या तत्वांना विरोध करणारी आहे, असं काही राजकीय समीक्षकांना वाटते. सामान्य नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, पण खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करताना कोणताही विलंब केला जात नाही. यास कोणीही विरोध करत नाही. हे निर्णय मात्र एकमताने पारित होतात. असे निर्णय होताना संसदेमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे तात्काळ एकत्र येताना दिसतात. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवण्यासाठी ठराविक सेवा कालावधी पूर्ण करावा लागतो, पण खासदारांना केवळ एका कार्यकाळानंतर पेन्शन दिली जाते. अनेक प्रलंबित विधेयके आणि जनहिताची कामे प्रलंबित असताना खासदारांच्या आर्थिक लाभाबाबत विधेयक मात्र झपाट्याने संसदेत मंजूर होताना दिसते. मात्र खासदारांना दिल्या जाणाऱ्या या आर्थिक सुविधांमुळे लोकशाहीवर काही परिणाम होतात का, याबाबत देखील काही विचारवंत आपले मत मांडतात. त्यात त्यांचे असं म्हणणं आहे की जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यात विश्वास यामुळे कमी होतो. भरघोस आर्थिक फायदा मिळाल्यामुळे खासदार निवडणुकीत उभे राहण्याचा कल वाढतो. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देखील मिळत नाही. सत्तेत पैसा आणि सत्ता याची घनिष्ठ सांगड बसल्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता देखील वाढते, असे देखील काही समीक्षकांना वाटते. त्यामुळे खासदारांच्या पगारवाढीचा न्याय आधार काय असावा, यावर देखील लोक आता चर्चा करताना दिसतात. त्या चर्चेचा सूर साधारणतः असा आहे की खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांचे प्रमाण जनतेच्या सरासरी उत्पन्नाशी निगडीत असावे, असा सूर जनतेतून पुढे येतो. खासदारांच्या पगारवाढीचा निर्णय स्वतंत्र आयोगाच्या शिफारसीनुसार व्हावा, संसदेत थेट मतदानावर अवलंबून नसावा, असे देखील काही लोकांना वाटते. खासदारांना निवृत्ती वेतनऐवजी त्यांना त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामगिरीच्या आधारे लाभ दिले जावेत, अशी देखील काही लोकांची भावना आहे. देशातील आर्थिक स्थिती आणि महागाईचा विचार करूनच खासदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला पाहिजे, असे देखील सामान्य नागरिकाला वाटते. काहींना असे वाटते की राजकारणात येताना समाजसेवा या भावनेने जर आपण येत असाल, आपण या आधीच कोट्याधीश असाल, तर आपण निशुल्क जनतेची आणि सरकारची सेवा केली पाहिजे. भारतीय खासदारांची पगारवाढ आणि पेन्शन ही सध्या मोठ्या प्रमाणावर अन्यायकारक आणि लोकशाहीला तत्वांना विरोध करणारी ठरू शकते. जनतेच्या मूलभूत गरजा आणि देशाची आर्थिक परिस्थिती विचारात न घेता खासदारांना भरघोस आर्थिक सुविधा देणे म्हणजे लोकशाहीची पायमल्ली आहे. खासदारांचे वेतन आणि भत्ते यांचे पुनरावलोकन झाले पाहिजे, पण ते देशाच्या आर्थिक स्थितीशी सुसंगत असले पाहिजे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि जनतेमध्ये समता आणि विश्वास टिकवायचा असेल तर ही विसंगती दूर करणे अत्यावश्यक आहे, असा सूर देखील आता लोकांच्याकडून दिसून येतो. मात्र देशात लोकशाही असली तरी लोकांच्या मताला काही किंमत नाही, हे वारंवार सिद्ध होते. त्यामुळे लोकशाहीच्या या मंदिरात लोकांच्या हिताचे निर्णय कमी आणि लोकप्रतिनिधींच्या हिताचे निर्णय जास्त होताना दिसतात. तरी देखील आपण अभिमानाने सांगतो की जगात आपली लोकशाही श्रेष्ठ आहे. मात्र लोकशाहीच्या या मंदिरात लोकांच्या हिताच्या निर्णयांना देखील तितकेच प्राधान्य दिले पाहिजे, एवढीच रास्त अपेक्षा एका सामान्य मतदाराची आणि नागरिकाची असते. त्यामुळे संसदेने पारित केलेला निर्णय आणि खासदारांना देण्यात आलेल्या सुविधा या सर्व मुद्द्यांबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.